नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरी नगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरामध्ये पाणी टंचाई। जेजुरीमध्ये विषारी नागाच्या पोटात निघाले प्लास्टिकचा वापर टाळा, निसर्ग मित्रांनी केले आवाहन। पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार दाखल केल्याचा राग मनामध्ये धरून पीडित मुलीच्या भावाची कोयत्याने वार करून हत्या। आणि 4 महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेचा सासरी संशयास्पद मृत्यू। हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। मुळा धरणामधून सुरू असणारी पाणीपुरवठा योजना ही व्यवस्थित सुरू आहे, मात्र राहुरी नगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे राहुरीकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। या संदर्भात विरोधी गटाचे नगरसेवक शहाजी ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुळा धरणावरील राहुरी पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी करून या योजनेची पोलखोल केली आहे। मुळा धरणामधून देवळाली प्रवरा पाणी योजना, 14 गावांची पाणीपुरवठा योजना यासह कृषी विद्यापीठाची पाणीपुरवठा योजना सुरळीत चालू आहे। मात्र आपली जबाबदारी महावितरणवरती ढकलून पाहणाऱ्या राहुरी नगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे राहुरीकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। नगराध्यक्ष मात्र नेहमी पुण्यालाच थांबतात, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलाय। राहुरी शहरामधील नगरसेविका नमिता शेटे यांच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये नागरिकांना उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईला सामोरं जावं लागलंय। या संदर्भात प्रभागामधील महिलांनी पालिकेवरती हंडा मोर्चा काढून आपली भावना व्यक्त केली। त्यावेळी सत्ताधारी नगरसेवक आणि पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित होतोय असं सांगून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला। याच पार्श्वभूमीवर विरोधी गटाचे नगरसेवक शहाजी ठाकूर, माजी नगरसेवक अरुण साळवे, सचिन मेहत्रे, उमेश शेळके, बिलाल शेख, आकाश सोनपुरे, अतिक बागवान, अफनान आतार आणि इतर काही जण मुळा धरणावरील राहुरी पालिकेची पाणीपुरवठा योजना बघण्यासाठी गेले होते। तिथे नेमलेल्या 4 कर्मचाऱ्यांपैकी एकच गाडे नावाचा कर्मचारी तिथे उपस्थित होता। त्यानं बोलताना सांगितलं की पाणी योजनेवरती 5 ते 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वीज जात नाही। महावितरणचे उपअभियंता गायकवाड यांनी देखील पाणी पुरवठा योजनेवरती क्वचितच वीज पुरवठा खंडित होतो असं सांगितलंय। किती वाजेपर्यंत? 2 वाजेपर्यंत.
खाली जाणं वगैरे तशी 2 जणांची गरज एकूण 6 जणांची गरज आहे, परंतु 4च जण आहेत. 4 आणि 6 का 4 आणि 6 10 का ती पाण्याची टाकी ती पूर्ण क्षमतेने भरली जाते का डेली जाते का? पुढं काही टाकी भरायला काही अडचण येत नाही. लाईट जर गेली तर टाक्या भरतील. लाईट जाते कायम का काय? नाही वेळेला महावितरणच्या 11 kV मुळाडम फेऱ्यावरती आमची राहुरी नगर परिषद, देवळी नगर परिषद, 14 गाव पाणी पुरवठा योजना आणि राहुरी विद्यापीठ असे आमचे एस टी कनेक्शन आहेत. एक्सप्रेस फेऱ्यावरती एस टी कनेक्शन जे आहेत त्याच्यामध्ये राहुरी नगर परिषद आणि 14 गाव पाणी पुरवठा आणि देवळी नगर परिषद हे 3 पाणी पुरवठा करणारे कनेक्शन्स आहेत. आत्ता ते जो काय आमच्या विचारणा करण्यात आली की ह्या आठवड्यामधलं रेकॉर्ड माझ्याकडे आहे की ह्या आठवड्यामध्ये लाईट किती वेळा गेली, तर साधारणतः 5 तारखेला जो पाऊस झाला होता तेव्हा 2 तास 55 मिनिटाचा मोठा जर इंटरप्शन जर सोडलं आणि शनिवारी आम्ही जे प्लॅन लोड शेडिंग आमच्याकडे आले होते याची कल्पना आम्ही नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिलेली होती. ते सोडून आमच्याकडे 5 मिनिट 10 मिनिट 15 मिनिटापेक्षा मोठा विद्युत पुरवठा खंडित कुठलाही झालेला नाही. ओव्हर करंटमुळं किंवा कुठल्या फॉल्टमुळं जर ट्रिपिंग आल्या त्या 10-15 मिनिटापेक्षा जास्त नाहीत. फक्त 5 तारखेला जो पाऊस झाला होता तेव्हा 2 तास 55 मिनिटाचा जे फॉल्ट झाला होता आमचा तो फॉल्ट सोडून गेल्या या मागच्या आठवड्यामध्ये आणि आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं मोठं इंटरप्शन महावितरणकडनं झालेलं नाही. 9 तारखेला मात्र आम्ही शनिवारचं प्लॅन लोड शेडिंग प्लॅन इंटरप्शन जे आम्ही झालं होतं लोड शेडिंग झालं होतं त्याची कल्पना आम्ही नगर परिषदेचे संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही 8 तारखेलाच दिलेली होती. त्याप्रमाणे त्यांना पुढचा 9 तारखेला जे इंटरप्शन होईल त्याच्यामुळे 10 तारखेला जो पाणी पुरवठा विस्कळीत होऊ शकतो त्यांचा त्याची कल्पना त्यांनी त्याचं नियोजन करावं अशी आम्ही त्यांना 8 तारखेलाच त्या संबंधीच्या सूचना त्यांना दिल्या होत्या. पावसामुळे किंवा आत्ताच्या सुरुवातीच्या काही पावसामुळे 5-10 मिनिटाचं ट्रिपिंग सोडलं तर मोठा फॉल्ट आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचा झालेला नाही. आणि जरी समजा दुर्दैवाने कुठला फॉल्ट झाला तर आम्ही त्याची कल्पना पाणी पुरवठा देतो, त्यांना सांगतो की हा फॉल्ट मोठा आहे याच्यामुळे तुमची लाईट जर बंद राहिली पाणी पुरवठा विस्कळीत होऊ शकतो ही त्यांना आम्ही आधी इंटिमेशन देत असतो जेणेकरून त्यांना त्यांचं पाण्याचं नियोजन करता येईल. धन्यवाद. विरोधी गटाचे नगरसेवक शहाजी जाधव हे प्रश्नाचे राजकीय भांडवल करत असल्याचा सत्ताधारी गटाचं म्हणणं आहे. मात्र नगरसेवक शहाजी ठाकूर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावलेत. राहुरी नगरपालिका प्रशासन दोषी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मुळा धरणामधील पाणी पातळी खालावल्यामुळे धरणामधनं पाणी योजनेच्या जॅकवेलमध्ये पाणी येणं कमी झालंय. मनुष्यबळ लावून गाळ काढल्याशिवाय पाणी येणार नाहीये. याकडे लक्ष न देता सत्ताधारी मंडळी स्वतःवरील जबाबदारी इतरांवरती ढकलून देत आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केलाय. आघाडीच्या वतीने ज्या गुरुवारी मोर्चा झाला त्या मोर्चानंतर सत्ताधाऱ्यांनी जे आमच्यावर आरोप केले आणि सांगितलं का महावितरणच्या लाईटचं कायमचं जाण्यामुळं आणि त्या ठिकाणी ज्या डॅमवर आहे त्या डिपीचा कायम खेळखंडोबा होत असतो हे पाहण्यासाठी खास आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सर्वक्ष खात्री करून घेण्यासाठी या ठिकाणी आलो असता या ठिकाणी आम्हाला असं आढळलं की या ठिकाणी सध्या ज्या मोटरी आहेत त्या मोटरी विद्युत पंप आहेत ते बंद अवस्थेत आहेत. 4 विद्युत पंप असून त्यातले 2 पंप बंद पडलेले असून ते नीट करण्यासाठी राहुरीला पाठवले आहेत आणि 2 याच्यातून पाणी चालू आहे. एक 90चा पंप चालू असून दुसरा 30चा पंप चालू असल्याने त्या ठिकाणी ते प्रेशरने पाणी दाब बसत नाही आणि जे आपल्या डॅमची विहीर आहे पाणी वितरणाची आपल्या डॅमवरची त्या ठिकाणी जे जॅकवेल आहे त्या जॅकवेलचं पाणी धरणाचं पाण्याची लेवल कमी होत चाललेली आहे आणि 2 दिवसात ही लेवल पूर्णपणे कमी होणार आहे आणि त्या चरातून जे पाणी जातं त्या पाण्याचा दाब मला असा प्रमाणात होत नसल्याने त्या ठिकाणी आता 2च दिवसामध्ये जर चर उकरला गेला नाही तर राहुरी शहराचा पाणी प्रश्न मोठा गंभीर होणार आहे आणि पूर्ण दूषित पाणी राहुरी शहराला परत मिळणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर पाणी पुरवठा खात्यानं आणि सत्ताधाऱ्यांनी लक्ष घालून त्या ठिकाणी ताबडतोब चर करून घेऊन त्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा कसा सुरळीत राहील याची दक्षता घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी आम्ही हे करत असताना आमचे सत्ताधारी मित्र आता आम्हाला आमच्यावर आरोप करतील का नगरसेवक शहाजी ठाकूर व त्यांचे मित्र सर्व सहकारी हे राजकीय षडयंत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना टार्गेट करत आहेत. आता आम्हाला राजकारण करण्याचं काय आम्हाला काय आमदारकी करायची नाही आहे. त्याचबरोबर नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना टार्गेट करण्यासाठी
मला यांना काही पाणी पुरवठ्याची पाणी वितरण किंवा कचऱ्याचे ठेके मागायचे नाही आहेत. तेव्हा यांनी असं कुठलाही आमच्यावर आरोप न करता त्या ठिकाणी पाण्याचं कशा पद्धतीने लोकांची सोय होईल याच्यामध्ये आम्ही कुठलंही राजकारण आम्ही करत नाही. त्याचबरोबर हे आता असे आरोप करतात का आमदार तुमचे आहेत, लोकप्रतिनिधी तुमचे आहेत, तर तुम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून हे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. ठीक आहे, काय हरकत नाही, पण माझं असं मत आहे, सर्वांचं मत आहे का आपण राजकारण बाजूला ठेवून आपण सर्व नगरसेवक एकदा लोकप्रतिनिधी आमदार कर्डिले साहेबांकडे जाऊन सगळ्या पाठपुरावा करून आपण सावरी शहरासाठी आपल्या जनतेच्या जे जिवंत प्रश्न आहेत ते सोडवणं करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून त्यांच्याकडे जाणून ते प्रश्न कसे मार्गी लागतील यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं तर निश्चित याचा फायदा राहुरी शहराच्या जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर माझी अशी इच्छा आहे, इतर कामाकडे यांनी लक्ष देण्यापेक्षा जर पाणी पुरवठ्याकडे लक्ष दिलं तर निश्चित जनतेचा यामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर माझी एक असं लक्षात आलं की केवळ हे पाणी पुरवठ्याचा हे असं का होतं, कारण नगराध्यक्ष हे सदैव हे पुण्याला राहत असल्याकारणानं हे असं होत असतं माझा अंदाज आहे. आणि प्रत्यक्षदर्शी पाहिलं असता देवळालीची पाणी योजना आणि नगरची पाणी योजना ह्या डॅमवर आहे. देवळालीची पाणी योजना ही आमच्या इथे शेजारीच आपल्या पाणी योजना शेजारी आहे, त्या ठिकाणी विजेचा खंडोबा होत नाही. आम्ही त्या ठिकाणी चौकशी केला असता काही गाडे त्या ठिकाणी ठेकेदारामार्फत कर्मचारी लावलेला आहे, त्यांच्याकडून खुलासा केला असता या ठिकाणी एक तर लाईट जातच नाही, गेली तर क्वचित एखादा तास लाईट जाते, तरी या ठिकाणी आज सांगितलं जातं का कायम पाणी पुरवठा हा सुरळीत होत नाही आणि याचा आपण महावितरण आणि डॅमच्या डिपर फोडलं जातं. हे सत्ताधाऱ्यांनी हे करू नये. प्रामाणिक मत आहे, त्यांनी इतर कामाकडे लक्ष देण्यापेक्षा जर पाणी पुरवठ्याकडे जास्त लक्ष दिलं तर निश्चित चांगलं होईल. आणि हे काय होतं याचं केवळ कारण फक्त नगराध्यक्ष कायमच पुण्याला असतात आणि पुण्याला राहत असल्यानं या पाणी पुरवठ्याकडे यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. जर आपण या ठिकाणी स्थानिक नगराध्यक्ष निवडला असता तर निश्चित स्थानिक म्हणण्यापेक्षा चाच्यालाच आपण जर निवडून दिलं असतं तर त्या ठिकाणी निश्चित चांगल्या प्रकारचं काम चाच्याने केलं असतं. कारण पाणी आलं का नाही आलं हे चाच्याला रोज कळलं असतं, कारण रोज चाचा घरी असतात आणि निश्चित जनतेचा प्रश्न ज्या ठिकाणी सुटला असता. नगराध्यक्ष काय पुण्याला राहत असल्याने त्या ठिकाणी 24 तास पाणी पुरवठा असतो आणि त्याच्यामुळे त्यांना या जनतेची या ठिकाणच्या प्रश्नाची जाण मला असं दिसत नाही. त्याचबरोबर नगराध्यक्षांनी मध्ये ज्यावेळेस नगराध्यक्ष निवडणूक होती त्या पिरियडमध्ये ते स्वतः या ठिकाणी पुण्यामध्ये ते स्थायिक झाले. हे सत्ताधारी वारंवार सांगत असतात का आपल्या राहुरी नगरपालिकेला गाडगे बाबा स्वच्छता अभियान पुरस्कार भेटला. निश्चित आम्हाला बी गर्व आहे, कारण संत गाडगे बाबाने स्वच्छताबद्दल लोकांना जी शिकवण दिली तिचा त्या शिक्षणाचा आम्हाला शिकवण्याचा आदेश आम्हाला आदर आहे. पण तशी परिस्थिती खरोखर नाही. आपल्याला माहिती आहे पुरस्कार कशा पद्धतीने घेतले जातात, कशा पद्धतीने मिळतात आणि यांना कसा भेटला हे माझं त्याबद्दल निश्चित जर गाडगे बाबा वरून जर पाहत असतील तर त्यांच्या डोळ्यातसुद्धा पाणी आल्याशिवाय राहणार नाही असं मला तरी वाटतं. कारण जे स्वच्छता पाहिजे त्या पद्धतीनं स्वच्छता या आपल्या ठिकाणी केली जात नाही. त्याचबरोबर जर त्यांनी मामांकून ह्या पुरस्काराबरोबर जर पाणी योजनेची जर योजना कोण राबवून करून घेतली असती तर आज या पाणी पुरवठ्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवला नसता. त्याचबरोबर यांनी सांगितलं की एवढ्या काळा येथे आम्ही मीटिंग घेऊन पाणी पुरवठ्याचा विषय त्या ठिकाणी सोय करणार आहोत. पण ही मीटिंग यांची 4 भिंतीच्या आत झाली का ते जनतेला कळलेलं नाही. नेमकं मीटिंग घेतली कशासाठी? जर त्या मीटिंगमध्ये सांगितलं गेलं काय आपल्याकडे सरकारी निधी शिल्लक नाही, मग तुम्ही नेमकं मीटिंग घेतली कशासाठी? माझं एक मत असं आहे की तुम्ही आता जनतेची भुलभुलया न करता त्यांची दिशाभूल न करता जनतेचं पाणी प्रश्न आणि समस्या कशी सुटतील त्याकडे भर द्यायला तर निश्चित जनतेला याचा फायदा होईल. आज आम्ही पाणी प्रश्नासंदर्भात इथं भेट दिली असता असे आढळून आले ज्यावेळेला श्री गाडे नामक कर्मचारी आम्हाला भेटले आणि आम्ही त्यांच्याकडे सर्व चौकशी केली जॅकवेलची, मशिनरीची, तर त्यांनी आम्हाला सविस्तर सांगितलं आणि ते फक्त एकटेच त्या ठिकाणी आज आम्हाला कामावर आढळले. तर त्यांना आम्ही पहिला प्रश्न विचारला की तुम्ही एकटेच का? तर त्यांनी असं सांगितलं का मला 2 नंतर 1 जोडीदार येणार आहे, 2 नंतर 2 जण येणार आहे.
तर आम्ही त्यांना कर्मचाऱ्याच्या संख्याविषयी विचारलं असतं. त्यांनी सांगितलं की 24 घंट्यात 4 कर्मचारी असतात या मशीनवर, धरणावर, जॅकवेलवर. तर आम्हाला इथं 6 माणसाची गरज आहे, परंतु त्यांना 4च माणसं दिलेले आहेत तिथं. या 4 माणसामुळं त्यांना तिथून इथं, इथून तिथं लाईट गेल्यानंतर, क्वचित प्रसंगी गेल्यानंतर एकट्या माणसाला एवढे हँडल होत नाही. त्यामुळं त्यांच्यावर ताण येतो आणि पर्यायाने पाण्यावर त्याचा पाणी सोडण्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळं आमची अशी मागणी आहे की या ठिकाणी ते 6 कर्मचारी नेमले जावेत. त्याचप्रमाणे इथली जी जलशुद्धीकरणाची ज्या मशिनरी आहेत तर ते त्यांच्या म्हणण्यानुसार ते जसपासून इथं आलेले आहेत तसे ते जवळजवळ 3 वर्षापासून त्या मशिनरीसुद्धा बंद आहेत. केवळ पाणी वर येणं आणि त्या फिल्टरमधून खाली जाणं आणि टाकीला पुरवठा होणं, याच पद्धतीने राहुरी शहराचा पाणी पुरवठा चालू आहे. त्याला कुठल्याही मशिनरीकडून शुद्धीकरण केलं जात नाही, असं आम्ही समक्ष पाहिल्यानंतरसुद्धा आम्हाला आढळून आलेलं आहे. आणि या प्रसंगी आम्ही जो सत्ताधाऱ्यांचा जो मुद्दा होता, वारंवार लाईट जाते, तर आम्ही त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर त्यांनी खुलासा केला काही वारंवार लाईट जात नाही, क्वचित प्रसंगी एखाद्या वेळेस लाईट जाते, ते इथं काही लाईटचा काही प्रश्नच नाही. त्यामुळे आज या दृष्टीने स्पष्ट झालं आहे का सत्ताधारी जे आहेत हे महावितरणवर आपल्या अपयशाचं खापर फोडून ते महावितरणवर खापर फोडून जनतेची दिशाभूल करत आहे. कारण आम्ही सत्य वस्तुस्थिती पाहिली. पाणी न येण्याचे कारण हे सत्य वस्तुस्थिती आम्ही पाहिली की अनेक आहे की इथला चर जो आहे, आज या चरची आम्ही परिस्थिती पाहिली. आता ठाकूर साहेबांनी सांगितले आणि आम्ही समक्ष या चरामध्ये आता उतरून बघितले, पाहिले आम्ही का आता सर जर 2 दिवसात जर नाही खोदला जॅकवेलपर्यंत तर ह्या पाणीपुरवठा खंडित होण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि हा पाणीपुरवठा खंडित झाला तर कधी राहुरी शहराला कधी पाणीपुरवठा होणार नाही आणि विस्कळीत पाणी होईल. त्याचं खापर हे महावितरणवरच फोडायला बसलेत परत. पण आणि आम्ही नाही तसं नाही. त्यांनी जी सत्य वस्तुस्थिती सांगितली त्याचप्रमाणे दुसरी बी वस्तुस्थिती आम्ही पाहिली. इथं 4 पंपाची आवश्यकता आहे, परंतु इथं 2 पंपाची आवश्यकता आहे, पण इथं 2 पंप स्पेअर असतात. पण इथं आम्हाला आता प्रत्यक्षात भेट दिली असता 2च पंप आढळून आले, 2च पंप चालू आहेत. बायचान्स जर या पंपात काही खोळंबा निर्माण झाला तर ते उर्वरित जे स्पेअरमधले 2 पंप आहेत ते कुठे आहेत, तर ती माहिती घेतली असता ते राहुरीला आहेत. मग ते राहुरीला आहेत का ते परिपूर्ण क्लिअर आहेत का ते दुरुस्तीला टाकले का काय आहे त्याचीसुद्धा त्यांना माहिती देता आली नाही. कारण बरोबर आहे, त्यांना काही माहिती सांगता येणार नाही. कारण ते पंप येऊपर्यंत आणि फिट होऊपर्यंत किती मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. अशा पद्धतीने इथं अधिकाऱ्याचं लक्ष नसल्यामुळं, सत्ताधाऱ्यांचं महत्त्वाच्या प्रश्नावर लक्ष नसल्यामुळं आज ही वस्तुस्थिती उघड झालेली आहे आणि त्यांचा पोल उघड झालेला आहे. ही आम्ही आजच्या दिवशी समक्ष येऊन ही पाहणी केली आणि आम्ही जनतेसाठी आज हे सर्व जनतेसमोर मांडत आहे. ही खरी वस्तुस्थिती आहे आणि हे खरं वस्तुत्व आहे. म्हणून आम्ही या प्रसंगी आज हे समक्ष भेट दिली आणि आज जनतेसाठी आम्ही आज खुलासा करत आहोत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समितीच्या माध्यमामधनं नगरसेविका दीपाली धुमाळ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप धुमाळ यांच्या संकल्पनेमधनं वारजे परिसरामध्ये गंगामाई धुमाळ उद्यानामध्ये साहित्य कट्टा या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय. खासदार सुप्रिया सुळे तसेच महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे. अशी एकमेव महापालिका म्हणून गौरव असलेली पुणे महानगरपालिका ही आहे. वारजे परिसरामध्ये गंगाबाई धुमाळ उद्यानामध्ये नगरसेविका दीपाली धुमाळ यांच्या संकल्पनेमधनं साहित्य कट्टा या उपक्रमाचं उद्घाटन झालंय. इथे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुप्रिया सुळे, महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ साहित्यिक नम जोशी तसेच माधवी वैद्य यासह वारजे परिसरामधील साहित्यिक आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. साहित्यिकांवर मला विचाराल तर खूप प्रचंड जबाबदारी याच्यासाठी असते, कारण का भाषा टिकवायची जबाबदारी ही साहित्यिकांवर सगळ्यात जास्त असते. कधीतरी आम्हाला बोलायला नाही पण साहित्यिकांची चांगली चर्चा असेल तर ऐकायची संधी जर मला मिळाली तर मला वाटतं आम्हालाही धोरणं करताना समाजात काय चाललंय ह्या सगळ्या बाजू कधीतरी ऐकायला साहित्यिकांकडून, सिनेमामधून असेल, नाटकामधून असेल, आम्हाला नेहमीच नवीन काहीतरी शिकायला मिळतं. त्याच्यामुळे अतिशय एक चांगला उपक्रम आज महानगरपालिकेतून होतोय आणि त्याचा पुढाकार घेऊन दीपालीताई आणि बाबांनी अतिशय चांगला कार्यक्रम आज घेतला आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करते. एका चांगल्या कार्यक्रमाला एक अतिशय सुंदर वास्तूमध्ये ती जागृत आहे
म्हणजे किती छान आणि घरगुती कार्यक्रम आहे. अतिशय घरगुती वातावरणात एक अतिशय चांगला कार्यक्रम. मला असं वाटतं दीपालीताई, मला आठवत नाही कुठल्या वर्षी, पण या गार्डनही नव्हतं, ते नुसते खड्डे होते, तेव्हा या कामाची सुरुवात एक मी पाहिलेली आणि त्याच्यातून एक सुंदर गार्डन वगैरे होतंय. याबद्दल मी त्यांचं दीपालीताईंचं बाबाचं मनापासून कौतुक करून असंच चांगलं काम ते इथून पुढे करत राहतील एवढ्याच शुभेच्छा देऊन म्हणून दीपालीताई तुमचं या ठिकाणी मी अभिनंदन करते. पुणे महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका आहे की ज्यांनी गेले काही वर्ष सातत्याने ही मराठी भाषा संवर्धन समिती ही चालू ठेवलेली आहे. मुळात त्याच्या पाठीमागे महानगरपालिकेने देखील आपलं अंदाजपत्रकामध्ये त्याच्यासाठी विशेष तरतूद केली आहे आणि त्या माध्यमातून आज शहरामध्ये अनेक ठिकाणी साहित्यिक कट्ट्यांची निर्मिती होते. त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम होत असतात. एक चांगलं काम या निमित्ताने होऊ शकतं आणि म्हणून दीपालीताई तुमचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि या परिसरातल्या लोकांना एक उत्तम असा उपक्रम आपल्या माध्यमातून आपण देत आहात. सर्वांना मी या ठिकाणी या उपक्रमामध्ये सातत्याने सहभागी होण्याची विनंती करते. नमस्कार, मी सौ नगरसेविका दीपाली प्रदीप धुमाळ, प्रभाग क्रमांक 32 क. आज या ठिकाणी आपण मराठी भाषा संवर्धन समिती अंतर्गत साहित्यिक कट्टा आपण इथे आयोजित केलेला आहे. जे साहित्यिक लोक आहेत, कवी आहेत, लेखक आहेत, त्यांना असं मुक्त असं व्यासपीठ मिळावं यासाठी आपण हा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी इथे येऊन स्वतःच्या कविता असतील, आपले विचार असतील, ह्या मांडावेत एवढीच आमची अपेक्षा आहे. आम्ही ह्या ठिकाणी साहित्यिक कट्टा या विषयावर अनेक लहानपणापासून लहान मुलं ते ज्येष्ठ नागरिक असे अनेक जण आहेत, त्यांना यात सहभागी होता येणार आहे. कारण आपल्या इथं बघतो, आपल्या इथं या वारजे परिसरात अनेक नामवंत कलावंत राहतात आणि त्यांचाही ह्यात आपल्याला मोलाचा सहकार्य लाभलेला आहे. माधवी वैद्य असतील, ज्योत्स्नाताई चांदगुडे, विदा पिंगळे सर असतील, अनेक असे मान्यवर लोक आहेत की ते आपल्या भागात राहतात आणि साहित्यविषयक त्यांना खूप आवड आहे आणि त्या अध्यक्षही होऊन गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचं आपल्याला मोलाचं असं मार्गदर्शन लाभणार आहे. आणि आम्ही ह्या परिसरात लोकांना नागरी सुविधा देत असतानाच अशा अनेक काही लोकांच्या अपेक्षा आमच्याकडनं खूप वाढलेल्या आहेत. आम्ही त्यांना असं काही वेगळं द्यावं अशी त्यांची अपेक्षा आहे, म्हणून आम्ही साहित्य कट्टा असं इथं सुरू केलेला आहे. आणि आता आपण बघतो की वाचन संस्कृती लोप झालेली आहे, ती कुठेतरी उदयाला आली पाहिजे अशी एवढी यातून आम्हाला अपेक्षा व्यक्त करते आणि हा साहित्य कट्ट्याला खूप असा प्रोत्साहन भेटेल एवढीच अपेक्षा व्यक्त करते. पुणे महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन समिती अंतर्गत आपण या वारजे परिसरामध्ये कैलासवासी गंगाबाई धुमाळ बालोद्यान व विरंगुळा केंद्रामध्ये प्रथमच आपण साहित्यिक कट्टा वारजे या कट्ट्याची संकल्पना मांडली आणि त्या ठिकाणी आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे. या साहित्यिक कट्ट्याचं उद्घाटन या परिसरातील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार माननीय सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या शुभ हस्ते व पुण्यनगरीच्या महापौर माननीय मुक्ताताई टिळक यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न झालेले आहे. या साहित्यिक कट्ट्याचं एकच संकल्पना आहे की आमच्या वारजे परिसरातील जे कोणी या ठिकाणी साहित्यिक असतील, कलावंत असतील, नाटककार असतील, कवी असतील, विविध क्षेत्रातील जे मान्यवर मंडळी आहेत त्यांना एकत्रित करून त्या ठिकाणी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ आम्ही या ठिकाणी निर्माण केलेले आहे. याचा भविष्यात मराठी भाषाच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचा प्रसार आणि प्रचार या कट्ट्याच्या माध्यमातून होणार आहे. या कट्ट्याच्या माध्यमातून आम्ही आरोग्याचे शिबिरं असतील, नामवंत तज्ज्ञ डॉक्टर तज्ज्ञ असतील किंवा साहित्यिक असतील, विविध विषयांवर पर्यावरण असेल, सामाजिक शैक्षणिक या विविध क्षेत्रातील कचरा प्रकल्प असेल, या विविध विषयांवर या साहित्य कट्ट्याच्या माध्यमातून या ठिकाणी प्रबोधन आणि प्रचार या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत. या विषयाचा अतिशय चांगल्या पद्धतीने येथील नागरिकांना उपयोग होणार आहे. अनेक चांगल्या प्रकारचे या संपूर्ण आमच्या साहित्यिक कट्ट्या समितीच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि त्याचा चांगला प्रतिसाद मिळणार आहे. धन्यवाद. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. अधिक मासानिमित्त येवल्यामध्ये कापसे फाउंडेशन आणि कापसे पैठणी यांच्या वतीने वडगाव येथील 150 महिलांना पंढरपूर दर्शन घडवण्यात आले. यामध्ये सर्व खर्च फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. येवल्यामधील कापसे फाउंडेशन आणि कापसे पैठणी यांच्या वतीने वडगाव येथील 150 महिलांना अधिक मासानिमित्त पंढरपूर दर्शन घडवण्यात आले. त्यांचा वडगाव ते पंढरपूर यात्रेचा सर्व खर्च फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला.
या यात्रेसाठी वातानुकूलित 3 बसेस करण्यात आल्या होत्या. तसेच रस्त्यामध्ये जेवण, पंढरपूर येथे राहण्याची सोय करण्यात आली होती. वडगावच्या सरपंच सौ मीराताई कापसे, सुनीताताई खोकले, वंदना कापसे, अशोक जाधव या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, दिलीप दाजी खोकले यांनी विशेष परिश्रम घेतलेत. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, आम्ही करू आपले स्वप्न साकार. घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली, अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील LED टीव्ही, कलर टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, इंडक्शन शेगडी, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, कूलर, होम थिएटर, DTH, D2H, टाटा स्काय, केंट वॉटर प्युरिफायर, अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये. इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. सॅमसंग, सोनी, सॅमसुई, व्हिडिओकॉन, ओनिडा, मायक्रोमॅक्स, लॉइड, वर्फुल, गोदरेज, हायर, IFB केंट, बजाज, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, सिम्फनी आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. बालाजी रोड, काणिपनाथ चौक, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 02426 232504. मोबाईल 989067 8903 9860 48 9046. बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. जेजुरी लगतच्या दवनेमाळा इथे झगडे यांच्या घरामध्ये घुसलेल्या विषारी नागाला सर्पमित्र उन्मेष बारभाई यांनी मोठ्या शिताफीनं पकडलाय. त्या नागानं उंदीर गिळला होता, त्यामुळे त्याला बाहेर आणताच त्या नागानं उलटी केली. त्यामध्ये मृत उंदीर आणि प्लास्टिकचे तुकडे बाहेर पडलेत. प्लास्टिकच्या वापरामुळे प्राणी जीवाला मोठा धोका निर्माण झालाय, त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळा असं आवाहन निसर्गमित्रांनी केलंय. जेजुरीच्या वातावरणामध्ये वाढती उष्णता आणि जेजुरी पंचक्रोशीमधील वाढतं प्रदूषण, त्यातच जमिनीवरील शेती कमी होऊ लागली. त्यामुळे पडीक जमिनीवरती सापांचा लोकवस्ती परिसरामध्ये वावर वाढलाय. साप हे उंदीर, पाल यांचा सुगावा काढत लोकवस्तीमध्ये घुसू लागलेत. असाच एक विषारी नाग जेजुरी लगतच्या दवनेमाळा येथील शेतकरी कुटुंबामधील रेखाताई झगडे यांच्या राहत्या घरामध्ये घुसला. त्यावेळी त्या आपल्या छोट्या मुलाला झोपवत होत्या, तेव्हा त्यांना एक नाग भिंतीवरती आढळला. त्या घाबरल्या आणि आपल्या मुलाला घेऊन घराबाहेर पडल्या आणि शेजारील विजयराव झगडे यांना त्यांनी हाक मारली. झगडे यांनी सर्पमित्र उन्मेष बारभाई यांना पाचारण केलं. भिंतीला भगदाड पाडून त्या भयंकर विषारी नागाला अखेर उन्मेष यांनी पकडलं आणि पकडून बाहेर आणताच त्या नागानं उंदीर गिळला होता, त्यामुळे त्या नागानं उलटी केली. तर चक्क त्याच्या पोटामधनं मृत उंदीर आणि प्लॅस्टिकचे तुकडे बाहेर पडलेत. गाय, म्हैस, बैल यांच्या पोटामध्ये प्लॅस्टिक निघालेल्या घटना घडल्या आहेत, पण सापाच्या पोटामध्ये प्लॅस्टिक निघणं ही पहिलीच घटना आहे. बारभाई हे गेली 15 वर्ष साप आणि वन्यजीव प्राण्यांवरती काम करतायत, मात्र त्यांनी हा प्रकार प्रथमच पाहिलाय. प्लॅस्टिकमुळे सापांच्या जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शेतीपूरक आणि पर्यावरण रक्षक जीव नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. सध्या पावसाचं आगमन झालंय. डोंगर दऱ्यामध्ये निसर्गाचा आविष्कार असलेले धबधबे आणि निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी पर्यटक, प्रवासी खाण्यापिण्याकरता प्लॅस्टिक बॉटल, जंक फूडची प्लॅस्टिक रॅपर त्या ठिकाणीच टाकून निघून जातात. सध्या पावसाचं आगमन झालंय. डोंगर दऱ्यामध्ये निसर्गाचा आविष्कार बघण्यासाठी, धबधबे आणि निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी पर्यटक येतात आणि ते खाण्यापिण्याकरता प्लॅस्टिक बॉटल, जंक फूड, प्लॅस्टिकची रॅपर त्याच ठिकाणी टाकून निघून जातात. त्यामुळे वन्यजीव आणि सरपटणारे जीव प्राणी यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती येथील निसर्गप्रेमी संस्था जय मल्हार निसर्ग संस्था, जयाद्री मित्र परिवार यांनी व्यक्त केली आहे. काल दिनांक 9/6/2018 दवनेमाळा येथील लक्ष्मण ज्ञानोबा खोम झगडे
यांचा फोन आला की त्यांच्या घरी नाग निघालेला आहे. आता नाग वगैरे कुठलाही साप निघाला तर लोक पटकन मारण्याच्या मागे लागतात. त्यावेळेला मी सगळं हातातलं काम टाकून निघून आलो तर त्यांच्या भिंतीमध्ये एका वेळामध्ये नाग लपलेला होता. त्याला पकडत असताना भिंत पाडून नाग पकडला. नाग पकडून त्याला ज्यावेळेस आपण पॅक करत होतो तर त्यांच्या नैसर्गिक स्वभावाप्रमाणे त्यांनी जी कुठलीही गिळंकृत केलेली वस्तू असते ती ओकून बाहेर काढतात, कारण त्यांना ती चपळता यावी पळून जाण्याकरता म्हणून. तर मला असं दिसलं की ते नागाने ओकलेली 5 उंदराची पिल्लं होती छोटीशी. पण त्याच्याचबरोबर विशेष घटना म्हणजे त्याच्या कडेला प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचे तुकडे चिटकलेले होते. त्याच्या पोटातनं बाहेर पडताना पिल्लांच्या कडेला ते तुकडे दिसले. त्यावेळेस मला एक विशेष घटना वाटली, कारण मी गेले 20-22 वर्ष हे साप पकडण्याचं काम करतो आहे. ह्या अख्ख्या 20-22 वर्षाच्या इतिहासात मला पहिल्यांदाच असं दिसलं की नागाच्या पोटातनं किंवा कुठल्याही सापाच्या पोटातनं पहिल्यांदाच असं दिसलं की बाबा प्लॅस्टिक निघतं आहे. ह्याच्या अगोदर आपण गाईच्या पोटातून, माशांच्या पोटातून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचं दुष्परिणाम बघितलेले आहेत. पण आज इतक्या खोलवर म्हणजे नागासारखा किंवा सापासारखा जो प्राणी की जो कधी मनुष्यवस्तीच्या आसपास लवकर आढळत नाही, अशा प्राण्याच्या पोटामध्ये हे दिसणं म्हणजे पर्यावरणाची किती मोठी हानी होते हे ह्याच्यातनं लक्षात घेण्यासारखं आहे. दोन्ही मळ्यात राहतो. आमच्या शेजारच्या रेखाताई त्यांच्या इथे खूप मोठा नाग निघलेला दुपारी 3-3:30च्या दरम्यान. नंतर आम्ही सगळे त्यांच्याकडे, त्यांनी आवाज आम्हाला दिला, आम्ही सगळे त्यांच्याकडे पळत आलो. पण खूप घाबरलेल्या होत्या त्या आणि त्यांचा मुलगा बाहेर होता म्हणून खूप घाबरलेल्या, पण गडी माणूस कोणीच नव्हतं. नंतर वरती विजय झगडे होते, त्यांना रेखाताईंनी आवाज दिला. नंतर ते आले. परत त्यांनी उन्मेष भारभाई त्यांना फोन केला, ते सर्पमित्र होते का. मग त्यांनी तो नाग पकडला. विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी. पुणे महापालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये मूलभूत सुविधांचा वणवा आहे. त्यामुळे नागरिक देखील वैतागले आहेत. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेमध्ये आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली आहे. यावेळी गावकर देखील इथे उपस्थित होते. पुणे शहरालगतची 11 गावे पालिकेमध्ये नुकतेच समाविष्ट करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. त्याबद्दलचा आदेश आल्यानंतर इथल्या ग्रामपंचायती बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यानंतर इथे पाणी, रस्ते, विविध सुविधा पुरवण्याची जबाबदारी महापालिकेवरती आली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून किरकटवाडी, उंडरी, मंतरवाडी या गावांमध्ये पाण्याची कमतरता आहे. नव्याने झालेल्या सोसायट्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय. तर उंडरी ते मंतरवाडी रस्त्याची चाळण झाली आहे, तो नव्यानं केला जात नाहीये. तर काही ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाहीये. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे याबाबत पालिकेनं ठोस कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे. याबद्दल आयुक्त सौरभराव यांनी अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. आज महापालिकेमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातली गावं जी नवीन घेतलेली आहेत, समाविष्ट गावांचे पाण्याचे प्रश्न, त्यांचे कचऱ्याचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न आणि ह्या स्वच्छता न असल्यामुळे खूप होणारे आजार, येणारा पाऊस, त्याचं सगळं काय नियोजन आहे आणि जर निधी टाकला असेल तर त्यामुळे या सगळ्याची चर्चा करण्यासाठी मी महानगरपालिकेत आज आले. काय सांगाल या सजेशन? नाही, माझी एवढीच सूचना आहे की अनेक तिथे नवीन सोसायटी झाल्यात. आधी हा ग्रामीण भागात होता, हा शहरात आलेला आहे. लोक फार अपेक्षेने जेव्हा ही गावा घ्यायचा आमचा आग्रह एवढाच होता. या ग्रामीण भाग असला तरी पुण्याला लागूनच हा भाग गेलेला आहे. पुण्याचा शहरच ते झालेलं आहे. खरं तर एवढ्या मोठ्या उंच इमारती झाल्या आहेत, अनेक वर्ष ती पाणी नाही आहे, तिथे कचऱ्याचं नियोजन नाही आहे, STP प्लांट्स नाही आहेत. त्यामुळे ह्याचं सगळ्याचं नियोजन व्हावं. आणि आता झाले ना, 6-8 महिने झाले ही गावं. सुरुवातीला नुकतीच गावं घेतली आहेत म्हणून आम्ही थोडा वेळ कॉर्पोरेशनला दिला होता नियोजन करायला. पण आता मला वाटतं 6-8 महिने झालेले आहेत. हा निधी कुठे पडणार आहे त्याची आता प्रत्येक जर वॉर्ड वाईज हिशोब केला प्रत्येक गावाचा, जर एखादा गाव घेतला, आता उंडरी आणि पिसोळी आहे, उंडरी आणि पिसोळीत पाण्याची आणणार कुठून, कचऱ्याची गाडी कुठून येणार. आधी तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ग्रामपंचायती चांगलं काम करत होत्या, निधी जास्त मिळेल आणि लोकसंख्या वाढल्यामुळे हे कॉर्पोरेशनमध्ये घ्यावं असा आमचा आग्रह होता. आता पुढचं जे काही प्लॅनिंग असेल ते व्यवस्थितपणे व्हावं याच्यासाठी एक अतिशय चांगली आणि डिटेल मीटिंग आज म्युन्सिपल कमिशनरबरोबर झाली. अमोल उत्मलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन
आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सोशल मीडियावरती बहिणीच्या फोटोंसोबत अश्लील फोटो टाकल्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार दिल्याचा राग मनामध्ये धरून पीडित मुलीच्या भावाचा एसटी बसमध्ये प्रवाशांच्या समोर कोयत्यानं वार करून खून करण्यात आलाय. ही घटना खेडमध्ये घडली आहे. पोलिसांनी आरोपीवरती वेळेमध्ये कारवाई केली असती तर हा अनर्थ टळला असता असा आरोप नातेवाईकांनी केलाय. खेड तालुक्यातील दावडी येथील 19 वर्षीय तरुणीला फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती वेगवेगळ्या फोटोंसोबत अश्लील फोटो आणि अश्लील मेसेज पाठवून बदनामी केल्याबद्दल गावामधीलच अजित भगवान कान्हूरकर या तरुणावरती काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण गुन्हा दाखल होऊन देखील आरोपी मात्र मोकाट फिरत होता. आपल्यावर गुन्हा दाखल केला हा राग मनामध्ये धरून आरोपी अजित कान्हूरकर यानं फिर्यादी युवतीच्या भावाची सकाळी 8:30च्या सुमारास चालू एसटी बसमध्ये कोयत्यानं वार करून हत्या केली आहे. श्रीनाथ सुदाम खेसे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. नातेवाईकांनी याबाबत संताप व्यक्त केला. घटना घडताच एसटीसह मृतदेह खेड पोलीस स्टेशनसमोर आणण्यात आला. फिर्यादी मुलीचे 8 जूनला अश्लील फोटो सोशल मीडियावरती पोस्ट केल्याच्या प्रकरणी आरोपीवरती गुन्हा दाखल होता. मात्र पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आरोपी मोकाट असल्यामुळे ही घटना घडली आहे असा आरोप नातेवाईकांनी केलाय. पोलिसांनी वेळीच आरोपीस पकडलं असतं तर ही घटना टळली असती. या अगोदर देखील अशाच प्रकारची घटना खेडमध्ये घडली होती, परंतु त्या घटनेचा बोध मात्र पोलिसांनी घेतलेला दिसत नाहीये. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीनं शहरामधील जामा मस्जिद इथे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हिंदू बांधवांच्या हातानं घास खाऊन मुस्लिम बांधवांनी आपला उपवास सोडलाय. गेल्या महिनाभरापासून मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजान महिना सुरू आहे. पहाटेच्या वेळी सूर्योदयापूर्वी उपवासाला सुरुवात केली जाते तर सायंकाळी सूर्यास्तानंतर उपवास सोडला जातो. या दरम्यान अन्नाबरोबर पाणी देखील वर्ज्य केलं जातं. सलग महिनाभर हे उपवास सुरू असतात. या महिन्यामध्ये पहाटेपासून सायंकाळपर्यंत अल्लाहची पूजा अर्चा करून आराधना केली जाते. या पवित्र महिन्यामध्ये गरीब आणि गरजूंना मोठ्या प्रमाणात दानधर्म केला जातो. त्यामुळे हा रमजान महिना मुस्लिम बांधवांच्या दृष्टीनं अत्यंत पवित्र महिना आहे. समाजामधील जातीय सलोखा राखण्यासाठी दोन समाजामधील कटुता दूर होऊन एकोपा निर्माण व्हावा या उद्देशानं सोमवारी सायंकाळी 7 वाजता राहुरी येथील जामा मस्जिदमध्ये राहुरी पोलीस ठाण्याचे वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जामा मस्जिदचे मौलाना मुफ्ती साहेब, राहुरी नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, माजी उपनगराध्यक्ष RR तनपुरे, माजी नगरसेवक चाचा तनपुरे, संजय साळवे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उपनिरीक्षक लक्ष्मणराव भोसले, इम्रानभाई सय्यद, गणेश खैरे, नूरभाई अतार, सुनील दाभाडे, शमशेर अतार, दादू साळवे, जमीर अतार, मज्जूभाई कादरी, दीपक रामजी साळवे, महेश उदावंत आदी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुस्लिम समाजाचे पवित्र रोजाचे उपवास चालू आहेत आणि या दरम्यान आज राहुरी शहरामध्ये 25व्या उपवासाच्या निमित्तानं इफ्तार पार्टीचं आयोजन सर्व धर्मीय लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलं. या शहराची परंपरा आहे की या ठिकाणी सर्व धर्माचे लोक आपापल्या सणामध्ये उत्साहाने सहभागी होतात, धार्मिक भेदभाव विसरून, आणि त्याचाच परिपाक म्हणून आज या ठिकाणी इथं या इफ्तार पार्टीला सर्व धर्मीय सर्वपक्षीय लोकांचा उपस्थिती होती. मी सर्व मुस्लिम धर्मीयांच्या माझ्या सर्व बांधवांना या निमित्तानं या सणाच्या पवित्र सणाच्या शुभेच्छा देतो. पवित्र रमजानच्या उपवासाच्या राहुरीतील मुस्लिम समाजाला राहुरी पोलीस स्टेशनतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि आगामी ईद सणासाठी ही पोलीस दलाकडून शुभेच्छा. पवित्र रमजान दिनाच्या निमित्ताने तर रोजा सोडण्यासाठी सालाबादप्रमाणे आम्ही इथं येत असतो आणि आम्हाला या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरता हा पवित्र महिना
दरवर्षी प्रमाणे आजही आम्हाला बोलवून इथं रोजा सोडण्यात आला। हे पवित्र महिना हा दरवर्षी दर सालप्रमाणे आम्ही इथं असतो। या वार्डाने मला भरभरून असं प्रेम या मुस्लिम बांधवांनी केलेलं आहे। त्यानिमित्त यांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा। मनोज साळवेसह सतीश फुलसुंदर, C24 तास, राहुरी। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, आम्ही करू आपले स्वप्न साकार। घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली, अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील LED टीव्ही, कलर टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, इंडक्शन शेगडी, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, कूलर, होम थिएटर, DTH, D2H, टाटा स्काय, केंट वॉटर प्युरिफायर, अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये। इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स। सॅमसंग, सोनी, सॅमसुई, व्हिडिओकॉन, ओनिडा, मायक्रोमॅक्स, लॉइड, वर्लपूल, गोदरेज, हायर, IFB केंट, बजाज, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, सिम्फनी आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, बालाजी रोड, काणिपनाथ चौक, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। संपर्क 02426 232504, मोबाईल 989067 8903, 9860 48 9046। बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटा। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। 4 महिन्यांपूर्वी बेलापूर माहेर असलेल्या नवविवाहित तरुणीचा सासरी संशयास्पद मृत्यू झाला। त्यामुळे संतप्त माहेरच्या लोकांनी मयत तरुणीच्या सासरच्या दारामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये अंत्यसंस्कार केले आहेत। राहुरी तालुक्यातील देवळाली येथील इरिगेशन बंगला इथे ही घटना घडली आहे। या घटनेमुळे काही काळ तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं होतं। नुकताच 4 महिन्यांपूर्वी बेलापूर येथील माहेरी आलेल्या विवाहित तरुणीचा सासरी संशयास्पद मृत्यू झाला। त्यामुळे माहेरच्या लोकांनी मयत तरुणीचा सासरच्या दारामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये अंत्यसंस्कार केलाय। ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली येथील इरिगेशन बंगला इथे घडली आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये काही काळ तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं होतं। श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील मारुती बारहाते यांच्या संगीता नावाच्या मुलीचा विवाह देवळाली इरिगेशन बंगला येथील महेश सिनारे यांच्याशी 11 फेब्रुवारी 2018 रोजी 4 महिन्यांपूर्वी संपन्न झाला होता। सोमवारी 11 जून रोजी या विवाहाला 4 महिने पूर्ण झाले। या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये तरुणीस नवऱ्याकडनं रोज दारू पिऊन मारहाण होत होती अशी तक्रार मुलीनं नातेवाईकांकडे केली होती। त्यानंतर नातेवाईकांनी एकत्र येऊन चर्चा केली। मुलानं मी दारू पिणार नाही आणि तिला त्रास देणार नाही असं म्हणून माफी मागितली होती। त्यानंतर मुलीच्या माहेरकडच्यांनी मुलीला सासरी पाठवलं होतं अशी माहिती मुलीचे भाऊ श्रीराम आणि योगेश बारहाते यांनी दिली आहे। तसेच संगीता हिला 3 दिवसांपूर्वी उलटी, मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला होता। त्यामुळे संगीताला सासरकडच्या लोकांनी देवळाली येथील एका खाजगी डॉक्टरकडे नेलं होतं। डॉक्टरांनी सांगितलं की बरं न वाटल्यास मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा। मात्र तिला त्रास होत असताना देखील सासरच्या लोकांनी तिला दवाखान्यामध्ये नेलं नाही, त्यामुळेच ती मयत झाली आहे असा आरोप मयताच्या नातेवाईकांकडून करण्यात आलाय। घटना घडण्याच्या आदल्या रात्री तिला जास्त त्रास होत होता। दुसऱ्या दिवशी मयत संगीताच्या सासरच्या लोकांनी तिच्या माहेरी फोन करून सांगितलं की संगीता झोपेमधनं उठत नाहीये, तुम्ही लवकर या। यावेळी संगीताचा भाऊ श्रीराम हा देवळाली येथे संगीताच्या सासरी आला। त्यावेळी त्यानं संगीताला बेशुद्ध अवस्थेमध्ये पाहिलं। तात्काळ त्यानं तिला श्रीरामपूर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेलं। मात्र डॉक्टरांनी संगीता हिचा रात्रीच मृत्यू झाला असल्याचं सांगितलंय।
अखेर मयताच्या नातेवाईकांनी तिच्या सासरी येऊन तिच्या सासरच्या दारामध्ये मोठ्या शोकाकुल वातावरणामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये अंत्यविधी केलाय. संगीता हिचं शिक्षण MPhil पर्यंत झालंय. ती PhD करत होती. दरम्यान घटनेच्या ठिकाणी श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वागचोरे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आदी पोलीस दाखल झाले होते. दरम्यान घटनेच्या ठिकाणी श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वागचोरे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आदी पोलीस घटनेच्या ठिकाणी दाखल झाले होते. मला हत्यार लागायचा निर्णय माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं, तो हत्यार मला दाखवतो आता म्हणून मी दाबावात राहिले. सांगू पोलिसांना माझ्या त्यांच्या बहिणी जर असल्या त्यांना मला हत्या करायचं घर उद्या वाहणार नाही याचे घर सगळ्या माणसांनी एकच काढून नाही कसे माणसं आहे. किरण काळे म्हणून LIC मध्ये जाऊन समजा सस्पाने नाही भेटलं माफी मागितली त्रास देणार काय नंतरचा मग पुढं चार महिने ती रडत होती तिथला आणि सकाळी काल सकाळी 8 वाजता आहे ना आणि दवाखान्यात घेऊन मी स्वतः जोडी नवरा बायकोनी इथं आल्यानंतर मी माझ्या हाताने गाडीमध्ये टाकली तोपर्यंत मी दवाखान्यात म्हणजे ते आपले दिलीप शिरसाटे डॉक्टर म्हणजे रात्री 1:30-2ला डेट झाली. कशाने गोळ्या वगैरे दिलेले ते PMला जाताना यांची चुलत भाऊ होते आमच्यासोबत नवरदेवाची. तर त्यांना गाडी घेतली. त्यांनी पण आम्हाला माहिती दिली की म्हणजे आम्ही म्हटलं कसं काय झालं तुम्ही शेजारी बाजारी लक्ष देता आलं नाही तुम्हाला नाही का. तर ते म्हटले उलट आम्हीच बघितलं सगळ्यात आधी का शेजारी आमचा धोंड्याचा कार्यक्रम होता. आमच्या घरी स्वयंपाकाला बोलवायला गेलो आणि संध्याला स्वयंपाकाला पाठवून बोलवलो आणि तर ती झोपेला झोप. मग त्यांची मिसेस गेल्या तिला उठवायला बघितलं ती मानव वगैरे काही झाली नव्हती. तोपर्यंत त्यांनी बघितलं नव्हतं. काहीतरी 7:30चा टायमिंग असं त्यांचं म्हणलं. मग त्यांनी काही केलं मग बाकी त्यांना सांगितलं ती मान वगैरे करत नाही ती म्हणजे बेशुद्ध अवस्थेत आणि तिचा श्वास पण बंद आहे त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर मग त्यांची यांची चुलत भाऊ वगैरे ते आले. त्यांनी बघितलं बाहेरच्या लोकांनी बघितलं त्यांच्या घरात ती मान वगैरे धरली. मग यांना सांगितलं दवाखान्यात वगैरे घेऊन जा वगैरे असतंच सांगितलं. पण मग त्यांनी काय केलं याला फोन केला. मग हा आल्याच्यानंतर तिला दवाखान्यात नेला. तोपर्यंत दवाखान्यात सुद्धा नेला. त्याच्यात 1-1.5 तास निघून गेला. तुम्ही आल्यावर दवाखान्यात यांनी स्वतः उचलून दवाखान्यात नेलं. त्यांनी तोपर्यंत काहीच ॲक्शन घेतली नव्हती. बघितलेलं सुद्धा नव्हतं. हॉस्पिटलला ॲडमिट केलं. तिथे गेलं डॉक्टर म्हणे गेलेले पेशंट आणलं डेट तर रात्री झाली. ती सकाळी पण डेट नव्हती झाली रात्री डेट झाली. डॉक्टरने सांगितलं म्हणजे चेकअप केलं. शिरसाट डॉक्टर श्रीरामपूरचे. किती महिने झाले लग्नाला? 4 महिने. 4 महिन्यात काही त्रास होता काही त्यांनी सांगितलं होतं कधी काही त्रास दिला किंवा काय वाद झाला होता सांग. 5 दिवसापूर्वी वाद झाला होता. आम्ही ते मिटवलं वाद अंतच माफी मागितली वगैरे. माफी मागितली त्यांनी मी करत काही चुकी करणार नाही असं तसं त्रास देणार. त्याच्यानंतर असं वाद कशावर झाला? दारू पिऊन यायचा त्रास द्यायचा. त्याच्यानंतर आम्ही आमच्या बहिणी तिकडे घेऊन गेलो होतो. यांचे बाकी लोक आले म्हणजे नाही का आता नवरा बायको नव्हती. आम्ही शिक्षण किती झालं होतं? तिचं शिक्षण MPhil झालं होतं. MPhil केलं होतं आणि खूप शांत होती आमची बहीण. आजपर्यंत आमच्या घरात असं कधी घडलं. येथील देवळाली प्रवरा येथील संगीता महेश सिनारे यांचं एक परवाला रात्री निधन झालेलं होतं. त्यावरून तिच्या माहेरच्या मंडळींची तक्रार असल्यामुळे आपण तिथे औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयामध्ये तिथे PM केलेलं आहे. त्यापूर्वी आपण पोलीस स्टेशन राहुरी या ठिकाणी ED दाखल केलेली आहे आणि डॉक्टरांकडून आपल्याला PM रिपोर्ट वगैरे मिळालेला आहे. दरम्यानच्या काळात तिच्या
माहेरच्या लोकांनी जर आक्रमक होऊन या ठिकाणी तिच्या डेड बॉडीचं दहन या मुलाच्या किंवा पतीच्या घरासमोर केलेलं आहे. पोलिसांनी तत्काळ त्यामध्ये इंटरफेअर करून पुढील जे काही परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि सध्या इथं परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. याबद्दल आता गुन्हा काय दाखल आहे? सध्या राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी ED किंवा अपमृत्यू दाखल आहे. PM रिपोर्ट आपल्याला प्रोव्हिजनल प्राप्त झालेला आहे. सविस्तर PM रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर नातेवाईकांचे बयान नोंद करून पुढील जी काही गुन्ह्यामध्ये डायव्हर्ट करणं असेल किंवा ED म्हणून क्लोज करणं असेल ती पुढील तपासामध्ये कारवाई करणार आहोत. मनोज साळवेसह सतीश फुलसमदार, C24 तास, राहुरी. स्वच्छ जेजुरी सुंदर जेजुरी या संकल्पनेकरता पालिकेनं आता पावलं उचलली आहेत. नगराध्यक्ष विना सोनवणे आणि नगरसेवकांच्या हस्ते कचरा निवारण करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला 2 डस्टबिनचं वाटप करण्यात आलंय. कचरामुक्त शहर ठेवण्याचा संदेश यामधून देण्यात आलाय. जेजुरी नगरपालिका आणि बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमानं स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत ओला आणि सुका कचऱ्याचं विघटन करण्याकरता सुमारे 10,000 डस्टबिन्स कचरा निवारण साहित्याचं वाटप नगराध्यक्ष विना सोनवणे आणि सर्व नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आलंय. कचरा ही समस्या फार मोठी असली तरी माणसानं आपलं काम आणि आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे या हेतूनं प्रत्येक कुटुंबाला 2 डस्टबिन्स देण्यात आलेत. नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करावा आणि रोज येणाऱ्या गाडीमध्ये टाकावा. काही दिवस पालिकेमध्ये डस्टबिनचं वाटप करण्यात येईल, मात्र प्रत्येक घरोघरी जाऊन डस्टबिन्स वाटण्यात येणार आहेत असं पालिकेतर्फे सांगण्यात आलंय. स्वच्छतेचे नियम न पाळल्यास पुढील काळामध्ये दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे विना सोनवणे यांनी सांगितले. यावेळी जेजुरी नगरपालिका गटनेते सचिन सोनवणे, नगरसेवक गणेश निकुडे, बाळासाहेब सातबाई, गणेश शिंदे, नगरसेविका पौर्णिमा राऊत, वृषाली कुंभार, सुजाता झगडे, सविता जगताप, अधिकारी राजेंद्र गाडवे, कन्हैया लाखे आदी मान्यवर उपस्थित होते. भारत अभियान अंतर्गत सुंदर जेजुरी राहण्याकरता, स्वच्छ राहण्याकरता जेजुरी नगरपालिकेच्या वतीने आम्ही लोकांना डस्टबिन वाटप करतो. ओला आणि सुका वेगळा करण्याकरता डस्टबिन आज रोजी वाटप करत आहोत. याकरता नागरिकांनी आम्हाला अनमोल सहकार्य करावे अशी आमची विनंती आहे. तसेच जेजुरीचा क्रमांक घेण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत. स्वच्छता अभियान अंतर्गत जेजुरी नगरपालिकेच्या जेजुरीकरांनी आम्हाला सहकार्य करावं ही विनंती. जेजुरी नगरपालिकेने चांगला उपक्रम हाती घेतला आहे. काय करणार तुम्ही आता? ओला कचरा एका डब्यात आणि सुका कचरा एका डब्यात स्वच्छतेसाठी छान केलेलं आहे. नगरपालिकेने 2017-18 या वर्षातून विविध उपक्रम हाती घेतलेले आहे. त्यामध्ये स्वच्छ शहर यासाठी घंटागाडी दररोज या ठिकाणी विविध विभागामध्ये जात आहे. त्यानुसार कचरा विभागणीसाठी मग ओला कचरा असेल, सुका कचरा असेल, प्लॅस्टिक असेल याचं विघटन करण्यासाठी नगरपालिकेने प्रत्येक नागरिकाला घरोघर डस्टबिनचं वाटप केलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई जाणवते, पण यावर्षी नगरपालिकेने अत्यंत योग्य नियोजन करून कुठल्याही प्रकारची पाणी टंचाई जाणवलेली नाही. त्यामुळे मी नगराध्यक्षा सौ विनाताई, उपनगराध्यक्ष निकुडे आणि CO केदारी साहेब यांचे हार्दिक अभिनंदन. नगरपालिकेने आमच्या महिलांसाठी चांगली सोय केलेली आहे. ओला कचरा आणि सुका कचरा आम्ही वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये वेगळा करून आम्ही जेजुरी नगर परिषद आणि जेजुरी शहर स्वच्छ ठेवू. आम्ही नगरपालिकेचे खूप आभारी आहोत. स्वच्छ भारत सुंदर जेजुरी होण्यासाठी आज आपण नगरपालिकेतर्फे डस्टबिन वाटप हा कार्यक्रम राबवण्यात आला. हा कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे पूर्ण जेजुरीकरांना कचऱ्याचं विलगीकरण आम्ही समजून देत आहोत. ओला कचरा, सुका कचरा हा कसा वेगळा करावा ह्या कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही नागरिकांना सांगत आहोत. आणि जेजुरी स्वच्छतेची एकतर जेजुरी हे गाव यात्रेकरूंचं आणि आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत स्वामी खंडेरायाचं गाव असल्यामुळं जरा स्वच्छताचं प्रमाण थोडं कमीच आहे. त्या अंतर्गतच आम्ही हा अवेअरनेस जागृत करत आहोत की जागोजागी ओला कचरा, सुका कचरा टाकावा, रस्त्यावर कचरा टाकू नये आणि याला आम्हाला साथ द्यावी आणि सगळ्या जेजुरीकरांनी नगरपालिकेला मदत करावी हाच आमचा यातून उद्देश साध्य करतो. विजयकुमार हरिश्चंद्र, C24 तास, जेजुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरी नगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरामध्ये पाणी टंचाई.
जेजुरीमध्ये विषारी नागाच्या पोटात निघाले प्लॅस्टिकचा वापर टाळा, निसर्गमित्रांनी केले आवाहन। पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार दाखल केल्याचा राग मनामध्ये धरून पीडित मुलीच्या भावाची कोयत्यानं वार करून हत्या आणि 4 महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेचा सासरी संशयास्पद मृत्यू। याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।